दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचे कवतुक वाटे झालिया वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवस चारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची यतिरूप दत्तात्रया दंडधारी पदे पादुका शोभते सौख्यकारी तया सिंधुजाची पदे दुःखहारी तुम्हा विण दत्ता मला कोण तारी नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम नमना पांडुरंगा करो प्रथम नमना पांडुरंगा करो पांडुरंगा प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भास्कर कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा 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 ओम नमो ज्ञानेश्वरा
तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगाचे जगद्गुरु जगद्वंदनीय साधू संत श्रीमंत वैराग्यमूर्ती देहुनिवासी तुकोबाराय यांच्या गात्यातील सर्वांच्या पठांतरात असणारा हा अभंग आहे. चैतन्यभूषण पाषाणदूषण कथामृताशन जिजाई रमण देहूचे सुप्रसिद्ध संत जगद्गुरु तुकोबाराय मानवी जीवाला एक उपदेश करतात. उपदेश कुणी करावा, उपदेश कुणाला करावा, करणारा कसा असावा आणि करून घेणारा कसा असावा. करणारे जगद्गुरु तुकोबाराय आहेत आणि ऐकणारे आपण त्यांचे भक्त आहोत, संत आहोत, वारकरी आहोत, वैष्णव आहोत. तुकोबाराय सांगतात की बाबा माझ्या जीवनातला हा अट्टहास आहे. कोणता अट्टहास? याजसाठी केला होता अट्टहास. आता प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळी आपल्याला सुखाची पोच पावती प्राप्त होईल त्या त्यावेळी आपण म्हणतो की बाबा माझा अट्टहास पूर्ण झाला, मी अट्टहास माझा पूर्ण केला. पण तुकोबाराय म्हणतात माझा जो शेवटचा दिवस आहे याला मी अट्टहास म्हणलेला नाही. मी आयुष्यभर जीवन जगत असताना ज्या ज्या वेळी मला योग्य अशा गोष्टीचा अनुभव यायचा त्या त्यावेळी मी त्याला अट्टहास मानला. आणि खरं तरी आजचा हा शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून यादसाठी जिनं अट्टहास केला होता त्या आपल्या मातोश्री कैलासवासी वैकुंठवासी स्वर्गवासी सौभाग्यवती पंचफुलाबाई स्वरूपराव गायकवाड जिनं अखंड सौभाग्याचं लेणं सोबत घेऊन आपल्या गेलेलं आहे. आणि खरं तरी त्याच्यासाठीच हा जीव आपला या मृत्यू लोकामध्ये आलेला आहे. आपण जे अट्टहास प्राप्त करतो, स्त्रीचा अट्टहास म्हणजे तिच्या सौभाग्याचं लेणं आहे. शरीर स्त्रीचं असतं पण तिच्या अंगावर सर्वस्व पतीच्या नावाचं असतं. तिच्या शरीरावर तिचा स्वतःचा अधिकार नाही पण पुरुषाचा अधिकार मात्र तिच्यावर संपूर्ण आहे. म्हणून श्रद्धा ही लक्ष्मणाकडे होती आणि समर्पण हे भरताकडे होतं. म्हणून या जीवाकडे श्रद्धा ही असली पाहिजे आणि समर्पण ही असलं पाहिजे. जिच्याकडे श्रद्धा होती, जिच्याकडे समर्पण होतं त्या आमच्या पंचफुलाबाई मातोश्री. स्त्रीचा गळा असतो पण मंगळसूत्र पतीच्या नावाचं असतं, कपाळ स्त्रीचं असतं पण कुंकू पतीच्या नावाचं असतं, हात तिचे असतात पण बांगडी पतीच्या नावाची असती, पाय तिचे असतात पण जोडवं तिच्या नावाचं असतं. अरे मग तिच्या स्वतःचं आहे तरी काय? लेकरं सुद्धा तिनं जन्म देते पण नाव मात्र बापाचं असतं. पण शास्त्राने चुकलं नाही, शास्त्र कुठं चुकत नाही. तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो. तू माझी माता आहेस, तू माझा पिता आहे. म्हणून शास्त्राने अगोदर मातेला अभिवादन केलं. अगोदर मातेचं दर्शन आहे. मात्र देवो भव पित्र देवो भव म्हणून पहिली माता आणि नंतर पिता. या गायकवाड परिवारामध्ये आमच्या पंचफुलाताईच्या पोटी 2 मुलं आणि 1 मुलगी. 2 मुलाचा परिवार जिने आपल्या खांद्यावर ओझं घेऊन चालण्याचा सहवास प्राप्त केला. तिचं वय खूप लहान होतं. 2006 पर्यंत त्यांनी तो प्रवास प्राप्त केला आणि 2006ला आपल्या कुटुंबाच्या समवेत पुण्याची पावती घेऊन तिनं आपला देह सोडला. आणि त्याच परिवाराने आज मी सरांना एक नाव देणार आहे, हरिभक्त पारायण. सौभाग्यवती राजेश्री ताई राजेंद्र
गायकवाड सर आणि दुसऱ्या बंधूंचं नाव रवींद्र कुमार स्वरूप गायकवाड. आणि खरं तरी सरांचा ना आमचा परिचय एक थोडक्यात 5 मिनिटांमध्ये सांगून मी कीर्तनाला सुरुवात करणार आहे. हा योगायोग आहे. तुकोबारांनी भाग्य उजळलं कधी म्हणलं, ज्या ज्यावेळी योग्य माणूस भेटावा, ज्या ज्यावेळी योग्य संत भेटावा, त्या त्यावेळी भाग्य उजळावं. देव भेटल्यानंतर भाग्य उजळत नाही, लॉटरी लागल्यानंतर भाग्य उजळत नाही, पैसे मिळाल्यानंतर भाग्य उजळत नाही, पण योग्य संतांची, साधूची आणि योग्य मानवाची ज्याला भेट झाली तिथं मात्र भाग्य उजळल्याशिवाय राहत नाही. म्हणून आम्हाला सरांची भेट झाली. सरांची भेट झाली म्हणजे आमचे हरिभक्त पारायण महेश महाराज भांदरगे, आमचे हरिभक्त पारायण महेश महाराज जनाताई भांदरगे यांच्या सहवासातून सरांची आणि माझी भेट झाली. त्यामुळे सरांच्या जवळ येण्याचा योग आला. पण जवळ येण्याचा योग म्हणजे आजची ही पोचपावती. आणि खरं तरी हा उद्देश एक आहे, महिला सशक्तीकरण अभियान 2021 ला सुरुवात आणि 2021च्या 31 डिसेंबरला बंद. पुढचं मला माहिती नाही. जे माझ्या जवळ माहिती आली ती मी सांगते, माझ्या अनुभवाचे बोल. पुढे आपल्याला सुद्धा त्यांचा संघ पाहिजे, आपण त्यांच्या सहवासात आपल्याला राहायचे. पण सध्या तरी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर हा ज्या महिलांच्या नावावर कधी चेक आलेला नव्हता, ज्या महिला कधी बँकेत गेल्या नव्हत्या, ज्या महिलांकडे कधी मोकळ्या हाताने पैसे खर्च करण्यासाठी आले नव्हते, म्हणून हे महिला सशक्तीकरण अभियान आमच्या सरांनी आज राबवलेलं आहे. आम्ही त्याचा आनंद घेतोय. ते आम्ही आज हातामध्ये घेऊन चालतोय, समाजामध्ये वावरतोय आणि यश हे प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचलेलं आहे आणि पोहोचत राहावं एवढी या मातोश्रीच्या चरणी सुद्धा आमची प्रार्थना आहे. आणि या तुम्ही सर्व गावातून सर्व टाळकरी मंडळी आलेले आहे, सर्व गुणीजन मंडळी आहेत. समोर बसलेलेही माझे आमचे क्षत्रिय मराठा आलेले आहेत, आमचे भाऊ आलेले आहेत. आणि व्यासपीठावर सुंदर असे आमचे तबला वादक आहेत, हार्मोनियम वादक परमेश्वर महाराज, दशरथ महाराज आणि परत आमचे रमण महाराज, अमोल महाराज, बावगीर महाराज, रेखाताई कल्याणकर, जनाताई भांदरगे, आमचे हरिभक्त पारायण मोरखंडीकर महाराज. आज बसव कल्याणच्या जवळून ते मोटरसायकलीवर आले महाराज. हाक दिल्यानंतर ते खरं तर एका सप्त्याला आहेत, पण तुम्ही या, तुम्हाला आल्यानंतर पाहायला मिळेल. एक शब्द टाकला आणि तेही आलेत. ही आमची शेळगीची काही भजनी मंडळ आलेलं आहे. अजून आमचे बसवराज महाराज आलेले, त्यांची माझा काही संपर्क नाही, भेट नाही. पण या सर्वांच्या सेवेला रुक्माई मोबाईल शॉपी आहे, श्री ग्राफिक्स वर्ल्ड, ते डिजिटल बॅनर, काय बँक लाईट, वन वे विजन, व्हिजिटिंग कार्ड, काय जे काय असेल तेही आमच्या सोबतीला आहे. राजश्रीताई गायकवाड, रोज मेरी ज्वेलर्स उद्या उद्घाटन आहे, तेही सुरुवात आहे. जरी तुम्हाला पाहिजे असेल तर सर चेक सर कडून घ्यायचा आणि तिथंच सोनं खरेदी करायचं, घरी जायचंच नाही. आणि आमचे मोरे सर इथं उपस्थित आहेत. आणि योगायोग या मातोश्रीच्या विधीला आमचे हरिभक्त पारायण अमोल महाराज रामेश्वर तेही इथं उपस्थित होते, त्यांचाही सहवास लाभला. सुंदर असं सिस्टम आहे आणि साऊंड सिस्टम आहे आणि सेवेला सुरुवात. विठाला 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 विठाला. आणि जरी माझ्याकडे कुणी काना डोळा करून बघितला तर 2 भालदार चोपदार नंबर 1 चे आहेत. बघत राहा, पण प्रेमाने बघत राहा, त्यागाने बघू नका. चला असो. याजसाठी केला होता अट्टहास, तुकोबाराय सांगतात अट्टहास केला जीवाचा, पण कशासाठी केला? 84 लक्ष योनी फेरा फिरून हा मनुष्य जन्म मिळाला. आणि त्या मनुष्य जन्माचा अट्टहास काय आहे? शेवटचा दिस गोड व्हावा. अरे माणसाच्या जीवनातल्या शेवटच्या दिवसाला खूप महत्व आहे. ते आज आपण पाहतोय. त्या माऊलीने स्वप्नात सुद्धा विचार केलेला नसेल की माझा जो 15वी पुण्यतिथी आहे, पहिली नाही, दुसरी नाही, तिसरी नाही, चौथी नाही, एकदम 15वी पुण्यतिथी. 2006 ला मृत्यू आणि 2021 ला पुण्यतिथी साजरी होते, ते एवढ्या मोठ्या थाटामाटाने. म्हणून शेवटचा दिवस गोड झाला. पण कशाने झाला? एवढे गुणीजन गुणवान मंडळी यांच्या मुखातून नाम संकीर्तन, साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे. अरे अनेक जन्माचं पाप मुक्त झालं आणि मोक्षाची पोचपावती माझ्यापर्यंत पोहोचली. तसं जर विचार केला
तर माणूस जातो पण लगेच येतो. शास्त्र सांगतं माणूस जातो. तुम्हाला सांगते मी, आपण जे ड्रेस परिधान करतो, मला सांगा कुटुंबामध्ये वावरत असताना ड्रेस वेगळा असतो, कीर्तनाला जायचा वेगळा असतो, शेतामध्ये काम करण्याचा वेगळा असतो, चिखल तुडवण्याचा वेगळा असतो, एखाद्या समारंभाला जाण्याचा वेगळा असतो, लग्नाला जाण्याचा वेगळा असतो, आणि स्वतःसाठी बायको बघायला जाण्याचा तर आगळा वेगळाच असतो. पण आपण एक शरीर आहे. पण प्रत्येक वेळी ज्या वेळेस आपण पोशाख बदलतो त्यावेळेस माणूस मात्र तेच असतं, पण दिसायला वेगळं दिसतं. तसं इथं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की बाबा हेच मनुष्य जातो पण तात्काळ येतो. का? जाते नहीं है कोई दुनिया से दूर चल के, यहाँ पर आदमी मिलता है बार बार कपड़े बदल के. अरे माणूस जातंय पण दूर जात नाही. ज्या ठिकाणाहून आलं त्या ठिकाणी जातं, तिथून वापस येतं, पण त्याचा कपडा परिधान केलेला वेगळा असतो. आगळं वेगळं काहीतरी आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून शेवटचा दिवस गोड व्हावा. आपण जाणार आहे पण येणार आहे म्हणून जीवनामध्ये अट्ठास आपल्याला करायचंय. तुकोबाराय म्हणतात अट्ठास केला, पण एक वेळ अशी होती की आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. खुंटलिया म्हणजे थांबणे, धाव म्हणजे पळणे, आणि तृष्णा म्हणजे तहान. सर आता पळायची गरज नाही, लोक तुमच्याकडे येणार आहेत, तुमचं पळायचं संपलं. तुकोबाराय म्हणतात मी थांबलोय, धावाधाव भरपूर केली, पण आता मात्र थांबलोय. पण तृष्णा म्हणजे तहान, तहान माणसाची थांबत नाही, मन माणसाचं थांबत नाही. इंद्रिय जाग्यावर थांबतात, पण इंद्रियातलं मन मात्र एवढं चंचल आहे ते कुठेही जाऊन येतं. मग त्याचं मला कौतुक वाटतं असं तुकोबाराय सांगतात. कशाचं? मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हकला हकला पुन्हा येत राजा पिकावर. अरे याचं मला कौतुक वाटतंय, कौतुक वाटे. सगळे इंद्रिय जाग्यावर थांबले पण मन मात्र माझं थांबलेलं नाही. मन चंचल आहे, मन शरीराच्या स्वाधीन नाही, शरीर मनाच्या स्वाधीन आहे. मन पंढरपूरला गेलं की शरीर पंढरपूरला जातं, मन इंदोरला गेलं की शरीर इंदोरला जातं. म्हणून मन थांबलं पाहिजे, याचं मला कौतुक वाटतं. कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. माणसाच्या जीवनामधलं अमंगल दूर करायचं झालं तर मंगलमय नामाची गरज आहे. म्हणून अमंगल जर आपल्याला दूर पाठवायचं झालं तर मंगलमय भगवंताचं नाम घ्या. तुम्ही भजन करू नका, फक्त एकच काम करा, काम करीत करीत राम आठवा. आणि काम करताना जर राम आठवला महाराज तर आपल्या जीवनामध्ये खरंच सफलता प्राप्त होते. आपण अधोगतीला जात नाही, आपण गतीला जातलो. रामायणामध्ये सांगितले, रामायणामध्ये सुंदर सांगितलं, जो आनंद सिंधू सुखरासे, जो आनंद सिंधू सुखरासे, ते त्रैलोक सुपासी, ते त्रैलोक सुपासी, मंगल भवन अमंगल हारी, तव वशु दशरथ अधीर बिहारी. मंगलमय जीवन तुला पाहिजे असेल तर अमंगल दूर गेलं पाहिजे. म्हणून कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. अरे तू नाम घेतलं पाहिजे, इतरांनी नाही, तू नाम घेतलं पाहिजे. म्हणून मंगलमय जीवन होईना. मंगलमय जीवन झाल्यानंतर काय होईल? ही मुक्ती ना तुझी दासी होईल, दासी. तू का म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, ही दासी होईल, दासी. का होईल याचं कारण आहे. आता दिवस चारी खेळी मेळी, लक्ष्मीचं आणि विष्णूचं स्वर्गामध्ये भांडण लागलं. आता आपल्याही घरामध्ये आपल्याला आपल्या पतीचं भांडण लागतं, पत्नीचं आणि पतीचं, पण तिथंही लागलं त्या दोघांचं. त्या दोघांचं लागलं नसतं तर आपलं लागलं नसतं. भांडण लागलं आणि लक्ष्मी म्हणू लागली समाजाला काय पाहिजे.
विष्णूंनी सांगितले माझं ज्याच्या मुखामध्ये नाम आहे तो माझा आहे. लक्ष्मी म्हणली मी पैसा देते म्हणून तुमचं नाव घेतात. हे दोघाचा वादविवाद. पण पाहूच म्हणले पैशासाठी कोण कोण पळतंय. एक प्रेतयात्रा चालली होती. प्रेतयात्रा म्हणजे कमालीची असते, ते माघारीच येत नाही. प्रेतयात्रा जात असताना लक्ष्मी म्हणू लागली, सगळे निघाले म्हणले राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, शिरापुरी का बेत है. पाठीमागले म्हणतात जीवन माणसाचं 8 दिवसाचं आहे. तुम्ही म्हणसाल 33 वर्ष झाले, 60 वर्ष झाले, 26 वर्ष झाले, 25 वर्ष झाले, 7च दिवस आहेत. सोमवारपासून रविवारपर्यंत 7 दिवस. तुम्ही म्हणसाल कसं काय? सोमवार को जन्म हुआ, मंगलवार को बड़े हो गए, बुधवार को शादी हो गई, गुरुवार को बच्चे भी हो गए. 4 दिवसामध्ये. शुक्रवार को बीमार पड़ गया, शनिवार को अस्पताल गए, रविवार को मौत हो गई, राम नाम सत्य कहे गए. 7 दिवसामध्ये आपल्या जीवनाची जीवन यात्रा संपते. खूप दिवस नसतात, 7च दिवस असतात. तसं तिने लक्ष्मीनं पैसेच टाकायला सुरुवात केली स्वर्गातून. सगळ्या लोकांनी राम नाम घेत घेत पैसा वेचायला सुरुवात केली. पण मला सांगा, चौघाच्या खांद्यावर तिरडीवर जो व्यक्ती जात होता तो पैशासाठी उठला का? उठला नाही. मग विष्णूंनी सांगितलं लक्ष्मीला, लक्ष्मी पहा. म्हणले तिनं कुठे? मृत्यू लोकामध्ये. म्हणले काय होतंय? तुम्ही पैसा टाकतात पण सगळी लोक पैशाच्या मागे धावतात. जे धावतात त्याच्यामध्ये मी आत आहे, आणि जे पैशाच्या मागे धावत नाही त्याच्या मी आत नाही. म्हणून या शरीरामध्ये जोपर्यंत आत्मा राम आहे, राम आहे, तोपर्यंत ती मुक्ती आपली दाशी आहे. तेने मुक्तिचारी साधियल्या. म्हणून तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरीन आता दिवसचारी. खेळीमेळी आमचं आयुष्य थोडं आहे आणि आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला भगवंताच्या नामाचा अट्ठास साजरा करायचा आहे. ते कशा प्रकारे हे पहिल्या चरणामध्ये यासाठी केला होता अट्टहास, 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 यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोडवा, शेवटचा दिवस गोडवा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. शेवटचा दिवस आता 11:42 झालेत. खरी आपल्या कीर्तनाला आता सुरुवात झालेली आहे. तर कंप्लीट 2ला किंवा 2:30ला कीर्तन संपलं. याजसाठी केला होता अट्टहास. तुकोबाराय सांगतात अट्टहास केला. पण अट्टहास हा एकट्याचा नसतोय महाराज, त्याला पाठिंब्याची गरज असते. हा जो अट्टहास आहे एकट्याचा नाही. या अट्टहासासाठी बरेच जणांचे हात आहेत, पण अट्टहास एकट्याचा नसतो.
अठ्ठासामध्ये तुकोबाराय या अभंगात सांगतात की बाबा आवज्ञा, प्रतिज्ञा आणि आज्ञा. प्रेमाचं नातं जवळचं असलं तरी आवज्ञा नसावी. तुकोबाराय सांगतात नातं जवळचं आहे पण आवज्ञा नाही. माऊली सांगतात नातं जवळचं आहे पण आज्ञा नाही. आणि पांडव कुळ सांगता आवज्ञा आहे, आज्ञा आहे, पण प्रतिज्ञा सुद्धा आहे. आवज्ञा कुणी केली? भगवंताच्या स्मरणासाठी, अठ्ठास करण्यासाठी आवज्ञा करावी लागते महाराज. आवज्ञाची गरज आहे. प्रल्हादे जनक बिभीषण बंधू राजमाता निंदू भरते केली. प्रल्हादाने आवज्ञा केली आपल्या मातेची, पित्याची. भरताना आवज्ञा केली आपल्या मातेची. आणि खरं सांगू विभीषणाने आवज्ञा केली आपल्या भावाची. देव भेटणार होता पुढे राम, देवासाठी आवज्ञा, बापाची आवज्ञा केली. पण त्याला माहित होतं बापाची आवज्ञा झाली तर चालेल, पण मला भक्ती करण्यासाठी माझ्या देवाची प्राप्ती मला होणार आहे. माऊलीने आज्ञा केली. ज्या संसारामध्ये संसार दुःखमुळं चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तरमळ. तरी म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तीही लोका. झाली का आज्ञा? नाही. आवज्ञा जे करीत होते त्यांनी मात्र आपली आज्ञाही प्राप्त केली, प्रतिज्ञाही प्राप्त केली. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात पंचम अवतारी संत म्हणून जन्माला आलो, म्हणून पहिला जन्म माझा हिरण्यकशिपूच्या कुळामध्ये प्रल्हाद या रूपाने झाला. म्हणून बापाची मला आवज्ञा करावी लागली. बापाची आवज्ञा करीत असताना एक मला आठवलं प्रभू, आणि त्यांनी माझ्यासाठी नरसिंहाचा अवतार धारण केला, पण माझ्या बापाचा त्यामध्ये मृत्यू झाला. म्हणून एक गमवावं लागतं, एक कमवावं लागतं, दोन्ही मिळत नाही. तिथं भक्ती करून पोट भरलं नाही. याजसाठी केला होता अट्टहास. देवाला सांगितलं देवा या जन्मामध्ये माझं भक्ती करून पोट भरत नाही, दुसरा जन्म तुला माझ्यासाठी घ्यावा लागेल. देवानी म्हणला तुलाही माझ्यासाठी घ्यावा लागेल. म्हणून त्याच प्रल्हादाने दुसरा अंगदाचा जन्म घेतला आणि माझ्या भगवंतानी रामाचा जन्म घेतला. तिथंही भक्ती थांबली नाही, आवज्ञा. म्हणले ठीक आहे देवा, इथंही माझं भक्ती करून पोट भरलं नाही, पुढे मला यावं वाटतं. अरे भक्ताला यावं वाटत असेल तर तिथं देवाला सुद्धा यावंच वाटतं. परत जन्म घेतला उद्धवाचा आणि परत भगवंतानं जन्म घेतला कृष्णाचा. तिथंही भक्ती थांबली नाही. याजसाठी केला होता अट्टहास. म्हणले पुढे, म्हणले पुढचा जन्म माझा नामदेव म्हणून होईल. मग देवा तू काय होऊन येशील? त्यावेळेस मात्र सांगितलं तू जर नामदेव होत असशील तर मी पांडुरंग परमात्मा, द्वारकेची मूर्ती आली भीमा तिरीन लाडका तो हरी यशवदेचा, मी विठेवर उभा टाकीन. पण तिथंही माझ्या नामदेवानी सांगितलं इथं मी थांबणार नाही, पुढचा माझा जन्म होईल. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, 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 जगद्गुरु तुका अवतार
अवतारी जगद्गुरु तुकोबाराय म्हणून जन्माला आलो. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. पण इथून जे सुरुवात केलं हे माझ्या जीवनातला अट्ठास होता. पण मला एक सांगायचंय, ज्या सरांना महिला कीर्तनकाराचंच कीर्तन ठेवायची इच्छा होते, का तर हे महिला सशक्तीकरण अभियान आहे, त्यामध्ये कीर्तन सुद्धा महिलांचंच असावं. पण ज्या तुकोबारायांनी पंचम अवतारी संत म्हणून जन्माला आले, त्या तुकोबारायांच्या सोबत सुद्धा एक स्त्री होती महाराज. स्त्री, स्त्री नाही, स्त्री स्त्री. तिचं नाव संत जनाबाई. प्रल्हाद म्हणून जन्म घेतला तिनं, पद्मिनी म्हणून जन्म घेतला, संघ होता. अंगद म्हणून जन्म घेतला तिनं, मंथरा म्हणून जन्म घेतला. कुब्जा म्हणून जन्म घेतला त्यांनी, उद्धव म्हणून जन्म घेतला, यांनी नामदेव म्हणून जन्म घेतला. तिनं जनाबाई म्हणून जन्म घेतला. आणि ज्यावेळेस तिने तुकोबाराय म्हणून जन्म घेतला त्यावेळेस तिनं बहिणाबाई म्हणून जन्म घेतला. परिसा भागवतामध्ये सुंदर एक श्लोक आलेला आहे. परिसा भागवतामध्ये काय यांनी जन्म घेतला, काय अट्ठास होता. शेवटचा दिस गोड व्हावा, हिरण्यकशिपू कुळी नामा प्रल्हाद. राक्षसाच्या कुळामध्ये जन्म घेतला पण भगवंताची भक्ती करीत होता. पद्मिनी नाम माझे श्रेष्ठ दासीचे पद. दुसरा जन्म माझा राम भक्त अंगद. मंथरा माझे नाम भरते मारी लीलात. द्वापारी कृष्ण उद्धव जन्मला. कुब्जा माझे नाम उद्धार केला. कलित नामदेव विठ्ठल चिंतनी. त्याच्याच सेवे लागी दासी जन्मली जनी. ही पंचम अवतारी संत जन्माला आले. त्यांच्या संगतीला, त्यांच्या संगतीमध्ये एक स्त्री होती, एक स्त्री. विठाला विठाला याच्यासाठी अट्ठास केलेला होता. पंचम अवतारी संत म्हणून जन्माला आले. अट्ठास. शेवटचा दिवस गोड व्हावा. आता शेवटचा दिवस म्हणजे आज्ञा माऊलीची सांगितली. माऊलीनं आज्ञा काय केली होती, संसार सुखाचा करीन पण सुखाचा झाला नाही. पण भीष्मानं मात्र प्रतिज्ञा केली होती. दुर्योधनानं प्रतिज्ञा केली होती, स्वार्थी प्रतिज्ञा होती. पांडवाला सुईच्या टोकावर बसेल इतकी सुद्धा माती हस्तिनापूर मधली देणार नाही. आणि तोच भीष्म या दुर्योधनाच्या बाजूने पांडवासोबत लढत होता, त्याचा अट्ठास होता. पण शेवटी मात्र एके दिवशी, माझ्याकडे लक्ष द्या, विठाला 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 दुर्योधनानं भीष्माला विचारलं, उद्या सकाळी युद्ध आहे, तुम्ही आमच्या बाजूने आहात पण लढत नाहीत. पण उद्याच्याला मात्र आमच्या बाजूने तुम्हाला लढावं लागेल. भीष्मानं म्हणले, दुर्योधना माझी प्रतिज्ञा आहे, उद्या सकाळी पांडव तुला पाहिला सुद्धा दिसणार नाहीत, मृत्युमुखी पडतील. हे देवाला बातमी कळाली. देवानं विचार केला, भीष्मानं केलेली प्रतिज्ञा खरी होती. सकाळी सकाळी पहाटेच्या वेळी द्रौपदीला आपल्या सोबत घेतला आणि भीष्माच्या महालामध्ये गेला. भीष्माच्या महालामध्ये गेल्यानंतर त्याच भीष्मानं हातामधल्या बांगड्या बाजू दिल्या नाहीत, फक्त दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्यावर मस्तकावर हात ठेवला. अखंड सौभाग्यवती भव हा आशीर्वाद दिला. दिल्यानंतर द्रौपदीनं घोंगट पाठीमागं केला. आणि तेच द्रौपदी भीष्माला विचारू लागली, काल केलेली प्रतिज्ञा खरी मानू का आज केलेली प्रतिज्ञा खरी मानू. म्हणून माणसाने एक वचनी असलं पाहिजे. म्हणून म्हणलेलं आहे, बोल बोलता वाटे सोपेन, करणी करता टिंब टिंब कापे. हा, कोणती प्रतिज्ञा खरी मानू. द्रौपदी तू आहेस का? मला वाटलं दुर्योधनाची पत्नी आहे. नाही, मी आहे. मग प्रतिज्ञा कोणती खरी? भीष्मपान केला खरा, धनुर्धरा रक्षियले. आज जी प्रतिज्ञा केली ती खरी आहे, म्हणून आजची प्रतिज्ञा खरी माना. मग आजच्या प्रतिज्ञेला खरी मानलं. आणि त्यावेळेस तरीही शेवट दुर्योधनाला, शेवट तो भला बहुगोड झाला.
22 दिवस बाणावर सरपंजरी पडावं लागलं, याचं कारण काय आहे? प्रतिज्ञा खरी केली, एका स्त्रीला विधवा करण्याचा योग हातामध्ये होता पण तो दूर केला, पण तरी शेवटी मरते समयाला दुःख भोगावं लागलं, याचं कारण काय आहे? भीष्म हे गंगापुत्र होता, तरी त्याचा शेवट 22 दिवस बाणावर पडावं लागलं आणि एक एक रक्ताचा थेंब जमिनीवर पडत होता, शरीर सुकून गेलेलं होतं. गंगा त्याची माता होती. त्या गंगेला पहिल्या जन्मामध्ये 8 पुत्र होती. तिला शाप मिळालेला होता, एका पोरानं गाय चोरलेली होती, एकानं चोरली पण 8 जणाला भोगण्याची वेळ आली म्हणून तिनं देवाकडे विनंती केली, बस मला या मृत्यू लोकामध्ये पाठव. एकाने केलेली चूक 8 जणाला का शिक्षा नाही? मी तुझ्या लेकरांना मुक्त करतो, पण तू एक मला गंगे वचन दे. ठीक दिले, काय पाहिजे वचन? मृत्यू लोकामध्ये गेल्यानंतर पोटाला आलेला बालक गंगेमध्ये सोडून देशील का? तयार आहे. शांतनु महाराजांसोबत तिचा विवाह झाला. पहिला पुत्र जन्माला आला वसू, पाण्यात सोडला. दुसरा जन्माला आला, पाण्यात सोडला. लग्नामध्ये वचन घेतलं होतं. गंगेनं पतीला म्हणलं होतं, मी जर तुमच्या संसार सागरामध्ये नहात गेले, वाहात गेले, तर तुम्ही मला काहीच विचारायचं नाही, आणि ज्या दिवशी तुम्ही विचारला त्या दिवशी आपल्या दोघांमध्ये दुरावा निर्माण होईल, मी निघून जाईल. ठीक आहे. पहिला पुत्र जन्माला आला, सोडून दिला. दुसरा दिला. 7 पुत्र जन्माला आली, सोडून दिली, पण 8वा दिला नाही. त्या हातातून काढून घेतला आणि पोटाला लावला. बापाने सांगितलं, माझं पोरगाय गंगे, एवढं पाप करू नको. 7 पुत्र पाण्यामध्ये सोडलीस, मी तुम्हाला सांगितलं होतं ज्या दिवशी तुम्ही मला विचारता त्या दिवशी मी तुम्हाला सोडून जाईल. गंगा सहज वाहत निघून गेली. तोच भीष्म पोटाला लावला आणि या हस्तिनापुरामध्ये सुंदर असा वाढत गेला. सरपंजरी बाणावर पडल्यानंतर रक्त संपलं, पाणी संपलं, मृत्यू आठवू लागला. काय करावं? तोंडात पाण्याची गरज होती म्हणून पाणी घालायला कोणी आहे का हा विषय येतो. दुर्योधनानं सोन्याच्या झारीमध्ये पाणी आणलं, मुखामध्ये पाणी सोडायला गेला. माझ्या भीष्माने मान हलवली. नकोय, संगतीमध्ये राहिलो तेवढं काही वाईट होतं का? नकोय. पायथ्याला कृष्ण होता, दिसत नव्हता. इशारा केला, उशीचा, मखमली उशी आणली, मान हलवली. नकोय. रक्त नव्हतं, पाणी नव्हतं अंगामध्ये, पण मान हलवली. मग काय पाहिजे? बाण मारला. अर्जुनाने बाणाची उशी करून दिली. भीष्म शांत झोपले. परत मात्र सोन्याची झारी पाठीमाग केली, पण आपल्या नजरेच्या समोर आपली माता आठवली, तिचं नाव गंगा. डोळ्यातून अश्रूच्या धारा येऊ लागल्या. त्यावेळेस मात्र अर्जुनाच्या लक्षामध्ये आलं, याला याच्या आईची आठवण येते. आज जे 15वी पुण्यतिथी आहे ही आईचीच आहे. स्वर्गामध्ये माझ्या अर्जुनाने बाण मारला आणि त्या गंगेला सांगितलं, तुझा पुत्र शरपंजरी बाणावर पडलेला आहे, तुला धावून यावं लागल. एकच धार स्वर्गातून चालू झाली महाराज, आणि भीष्माच्या तोंडामध्ये ते धार पडत होती. 2.5 ते 3.25 तास भीष्म पाणी पित होता. धनुर्धरा रक्षिले आईसी अशी शरणा जावे, शक्ती जीवे वंचित. अरे अंतकरणातून शरण जा. कुणाला आपल्या मातेला, कुणाला आपल्या पित्याला. आणि त्या मातेला आणि पित्याला जर शरण गेला ना महाराज, भगवंताचं नाव घ्यायची गरज नाही, तो आपोआप येतो. का? घेई 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 माझे वाचे, 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 घेई 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 माझे वाचे. गोड नामा विठोबाचे, गोड नामा विठोबाचे, घेई घेई घेई
की घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. त्या भगवंताचं गोड असं नाम जर आपल्या मुखातून गेलं तर महाराज दोन्ही सेवा आपल्याला प्राप्त होतात. माय बाप केवळ कासी तेने जावे तीर्थासी म्हणलं असतं तर आपण मायबापाची सेवा सोडून दिली असती, देवाची सेवा केली असती. पण इथं सांगितलेलं आहे तेने न जावे तीर्थाशी. अरे मायबापाची जर एवढी सुंदर सेवा करीत असाल तर तीर्थाला जायची गरज नाही. सकळ तीर्थाची या धुरे. जे माता पित्याची सेवा करतो ना ते तीर्थच या आपल्या चरणाजवळ परिधान होतात. पण ती करणारा व्यक्ती कसा असला पाहिजे त्याच्या अगोदर एक ओवी आहे. तैसे हस्तीच्या महापुरी, सकळ तीर्थाची धुरे म्हणण्याच्या अगोदर तैसे हस्तीच्या महापुरी, रिगताती कोठीवरी, परिप्राप्तीच्या पैलती रे, रिपाईला निगे. माऊली सांगतात हजारो लोक तीर्थाला जातात पण प्रत्येकाला पांडुरंग पावतो का? पावत नाही. हजारो लोक मायबापाची सेवा करतात पण ऐश्वर्य धन सुख संपत्ती प्राप्त होते का? नाही. लाखातून एक असतो, हजारातून एक असतो, शंभरातून एक असतो आणि 10तून एक असतो. म्हणून सगळ्याला प्राप्त होत नाही. तुकोबारे सांगतात मला प्राप्त झालं का? इंद्रायणी डोहामध्ये वह्या बुडविल्या, त्या सरस्वतीने परिधान केल्या. हा माझा पहिला अट्ठास. स्वर्गातून मृत्यू लोकामध्ये 3 वेळेस वापस येण्याचा योग आला. हा माझा दुसरा अट्ठास. अन्न अन्न म्हणून पत्नी मेली, निष्काम सेवा करायला सुरुवात केलो. हा माझा तिसरा अट्ठास. आणि ज्याच्यावर कर्ज होतं त्या कर्जाच्या वह्या मुक्त करून जगाला मुक्त केलो. हा माझा चौथा अट्ठास. आणि जो भगवंत नेण्यासाठी मला आला हा माझ्या जीवनातला 5वा अट्ठास. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड वावा. कशानं? बुंदीनं, लाडून, बालुशाहीनं. इंद्रियाला वळण पडलं पाहिजे नामाचं, तेव्हा शेवटचा दिवस गोड होतो. इंद्रियाला वळण पडलं पाहिजे दान. वळण इंद्रियाचा काळ, पडली वळण इंद्रियाचा काळ, पडली वळण इंद्रियाचा काळ, पडली वळण इंद्रियाचा काळ, पडली वळण इंद्रियाचा काळ. टाळी वाजवण्याचंच वळण पडावं असं नाही, मुखानं नाम घ्यावं याचंच वळण पडावं असं नाही, भजनच करण्याचं या जीवाला वळण पडावं असंही नाही, दानशूर व्यक्ती होण्याचं जीवाला वळण पडावं त्यामध्ये सुद्धा पुण्य आहे. एखाद्याला तहान लागली त्याला पाणी द्यावं, एखाद्याला भूक लागली त्याला अन्न घालावं, ज्याच्या अंगावर वस्त्र योग्य नसतील त्याला वस्त्र परिधान करावं, ही पुण्याची पोच पावते महाराज. अन्नदान, नामदान आणि ज्ञानदान सर्वात श्रेष्ठ दान. म्हणून शेवट तो इंद्रियाला वळण पडलं. आता आपल्या इंद्रियाला वळण संसाराचं पडलेलं आहे. एक वेडा होता मग, त्या वेड्याला वळण पडलेलं होतं. सतत डॉक्टरच्या ताब्यामध्ये राहायचं आणि आपल्या शरीराची तपासणी करून घ्यायचं. मग परिवार कंटाळून गेला.
कुठवर याला दवाखान्यामध्ये घेऊन जावं, कुठवर घेऊन यावं, याला डॉक्टरकडेच ठेवून टाकावं. डॉक्टर कितीही पैसे घ्या पण आमच्या वेड्याला तुमच्याकडे ठेवून घ्या. श्रीमंत घरचा वेडा, पैसा कमी नको, ठेवलं दवाखान्यामध्ये आणून. पण वेडा होता पण नित्यनेमाने होता. सकाळी उठायचा, संध्यास्नान करायचा, कपाळावर गंध लावायचा, वेळेवर भोजन करायचा, वेळेवर गोळ्या घ्यायचा. पण त्या हॉस्पिटलमध्ये एक मोठा खांब उभा केलेला होता. ही सगळी कामं आटपली की ते खांबाच्या जवळ जायचं आणि खांबाला कान लावून 1 तास 2 तास थांबायचा. आणि जेव्हा त्या खांबाच्या जवळून निघावं वाटलं की पटकन निघायचा आणि पुढे एक जागा होती, त्या जागेच्या आडोशाला जाऊन थांबायचा. डॉक्टरनी पाहिलं 6 महिने झाला हा वेडा काय करतोय. नित्यनेमाने सगळी कामं करतो, तसंच नित्यनेमानं खांबाला कान लावतो. मी दवाखाना बांधलाय, मी इथला डॉक्टर आहे, पण या खांबामध्ये असेल तरी काय पाहावं. डॉक्टरनेही त्याच्याबरोबर एका दिवशी आंघोळ केली, डॉक्टरनेही त्याच्याबरोबर भोजन केलं, डॉक्टरनेही त्याच्याबरोबर गोळी खाली, त्यांनीही गोळी खाली, दोघांनीही गोळी खाल्ली. हा अगोदर कान लावायला गेला, कान लावला, तिथून निघाला आणि दूर अंतरावर जाऊन थांबला. डॉक्टरही गेला आणि त्याच खांबाला कान लावून उभा टाकला. तास झाले, 2 तास झाले, 3 तास झाले. डॉक्टर बाजूला निघाला, ए वेड्या इकडे. वेडा पळत आला, बोल रे वेड्या काय झाले म्हणला. वेडा डॉक्टरला म्हणते, बोल रे वेड्या काय झाले. डॉक्टरनं म्हणला, आपण सारिके करी ती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. मला पाहिलं का काय म्हणले, खांबाला कान लावलेलं. म्हणले काय झालं बोला. म्हणला अरे वेड्या 6 महिने झालं या खांबाला कान लावतोस म्हणले, 2 तास झालं म्हणले या खांबाला कान लावले म्हणले, याच्यातून कसलाच आवाज बाहेर येत नाही. त्या वेड्यानं म्हणला, अरे वेड्या म्हणला तू 2 तास लावलायस यात नवल नाही, 6 महिने झाला हा पट्ट्या खांबाला कान लावतोय म्हणला, कसलाच आवाज आला नाही म्हणला. 6 महिन्यात मला आला नाही, 2 तासात तुला येईल का म्हणला. किती वेडा आहेस म्हणला. मग मला सांगा, एखादा वेडा जर असला तर त्याच्या पाठीमागे आपण जातो, पण एक योगी साधू वैष्णव असला तर त्याच्या पाठीमागे आपण का जात नाही. गेलं पाहिजे. तुकोबारे म्हणतात, माझ्या 88सारखं जर तुम्ही जीवन जगलात तर प्रत्येकाचा दिवस शेवटचा गोड होईल. आणि ती गोड कसा होईल हे दुसऱ्या चरणामध्ये.
आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. तुकोबारे सांगतात आता निश्चिंत झालो. बालपण खेळण्यात जातं, तारुण्य संसारात जातं, म्हातारपण मात्र मग म्हणतो आपण म्हातारपणात भक्ती करण्यात घालवावं. बरोबर आहे. पण म्हातारपणी कानाला ऐकू येत नाही, तोंडाने नाम घेता येत नाही, डोळ्याला दिसत नाही, कुठं एका जागेवर बसलं तर 2 तास बसता येत नाही. म्हणून बालपण खेळण्यात जाऊ जा, पण तारुण्य संसार करण्यात आणि प्रपंच आणि परमार्थ दोन्हीत घालवावं. पहिला प्रपंच आणि दुसरा परमार्थ. खरं तरी 12ला भजनाची बैठक सुरुवात व्हायला पाहिजे होती, पण तुमचा भरपूर वेळ मी घेणार नाही. लांबून लांबून गुणीजन मंडळी आलेले. विठाला 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 विठाला. तारुण्य ही तरुणपणाची संसारात ही गरज आहे, तरुणपणाची परमार्थात ही गरज आहे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. आणि संसार सुद्धा म्हातारपणी करता येत नाही महाराज. किती संसारात आटातटीने करू द्या, त्याचा मुलगा त्याला म्हणतो आमच्या बापाला काहीच कळत नाही. न कळून संसार केला का बापानं कळून केला. म्हणून तुकोबारे म्हणतात त्या संसाराची व्याख्याच मला पटली नाही, म्हणून मी सोडिला संसार. माया तयावरी फार म्हणून मी सोडिला. पण ज्याच्यावर माया होती ती माणसाची माया थांबत नाही. माया ही सावलीसारखी असते महाराज. माया ही सावलीसारखी आहे. माया त्याची ब्रह्म, ब्रह्म त्याची माया, अंग आणि छाया तयापरी. कबीरदासांनी खूप भक्ती केलेली होती, पण कबीरदास भक्ती करीत असताना शेवटचा क्षण जवळ आला आणि कबीरदासाच्या मुखातून एक नाव जायचं, सब कुछ खत्म हो गया, सब कुछ खत्म हो गया, सब कुछ खत्म हो गया. त्यावेळेस एके दिवशी कबीरदासाला आठवलं, प्रभू मला नेण्यासाठी तू येशील का. आता निश्चिंत झालोय. तुकोबारायांनी म्हणले हेच नवल नाही, पण कबीरदासांनी सुद्धा सांगितलं. प्रभू नेण्यासाठी समोर आले, तात्काळ मुखातून शब्द गेला आणि प्रभू समोर उभा टाकले. पाहिलं देवाकडे. देवाकडे पाहिल्यानंतर फक्त जीव घाबरला आणि सांगितलं, देवा एवढ्या लवकर मला नेण्यासाठी तू आलास. तुम्ही हाक मारली म्हणून मी आलो, तुम्ही निश्चिंत झालात म्हणून मी आलो. नाही देवा, तुम्ही नाही यायला पाहिजे होतं का. तर माझी इच्छा नाही स्वर्गात येण्याची, माझी इच्छा आहे मृत्यू लोकात राहून भजन करण्याची. का राम बुलावा भेजा दिया कबीरा सोय. राम बुलावा भेजा दिया कबीरा सोय. जो सुख यहाँ सत्संग में सो वैकुंठ न होय, सो वैकुंठ न होय, सो वैकुंठ न होय, सो वैकुंठ न होय. म्हणजे जे सुख स्वर्गात नाही ते सुख या मृत्यू लोकामध्ये आहे. म्हणून या सुखाची पावती आपण जीवन जगत असताना आपल्या आयुष्यामध्ये घेतलं पाहिजे. तुकोबाराय तसं सांगतात, मीही निश्चिंत झालो, पावलो विसावा. देवा आता थकलोय, आता थांबलोय, पण आता मी तुला आठवणार नाही, माझी वाचा तुला आठवेल. मग वाचा आठवण्यासाठी माऊलीनं प्रमाण दिले, तृण अग्नी म्हणे समरस झाले, जपता हरी. देवा मी तुझं नाम आता घेणार नाही, पण तू माझ्या वाचेला आज्ञा दे. मी नाही घेतलं तरी सुद्धा माझी वाचा नाम घेतली पाहिजे. जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, भगवंत जाण तया जवळी. बस निश्चिंत झालोय, पण निश्चिंत झालो. कौतुक काय आहे तिसऱ्या चरणात, कौतुक वाटे झाली आवताचे, कौतुक वाटे झाली आवताचे, कौतुक वाटे झाली आवताचे, कौतुक वाटे झाली आवताचे. नाम मंगलाचे, नाम मंगलाचे, तेने गुणे आतांगे
डब निश्चिंत झालं की कौतुक वाटतं. कौतुक कुणाला कुणाचं वाटतं? आईला लेकराचं वाटतं, कसंही असू द्या. देवाला भक्ताचं वाटतं, भक्त कसाही असू द्या. नशिड्या सुद्धा असलं तर चालतंय, पण त्यानं म्हणते माझंच नाव घेतंय की. आता बाई नवऱ्याला दररोज दारू पिऊन आला की दररोज भांडते, पण एखाद्या बाईनं जर दुसऱ्या नाव घे म्हणलं तर तिला पाटील लावते पुढे. बरोबर आहे? नावच घेतोय ना, नामच घेतोय. नाम मंगलाचे तेने. तसं आईचं लेकराला वाटतं, भक्ताचं देवाला वाटतं, आणि गाईला वासराचं वाटतं. संकरित नाही, गावरान, दुसऱ्याला वाटत नाही. पण मला सांगा, या 3 व्यक्तीमध्ये अहंकार येईल असं तुम्हाला वाटतंय का? अहंकाराला तर कौतुक वाटेल का? समजा आपल्याला अहंकार जडला किंवा आला, तुकोबरायांनी त्याचा निषेध केलेला आहे. अहंकाराचा वारा न लागू राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी. तुकोबरायांनी याचा निषेध केला, अहंकार माझ्या वैष्णवाला नाही जडला पाहिजे. आणि माऊलीनं निषेध केला, माझ्या वारकऱ्याने योग याग नाही केला पाहिजे, निष्काम भजन केलं पाहिजे. योग करण्याचे 8 प्रकार आहेत, ते आपल्याला प्राप्त होत नाहीत. आपण एका जागेवर क्षणभर शांत बसू शकत नाही, तासभर बसू शकतो का? जप तप क्रिया नेम धर्म हे नकोय, म्हणून योगाचा निषेध माझ्या माऊलीनं केला, म्हणून कौतुक आहे. भजन कर केवळ. अहंकाराचा निषेध माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी केला, कौतुक आहे. एक माऊली होती, डाळ करण्यासाठी हरभरे काढली. हरभरे डाळ करायला घेतली, पण एक कुच्चर हरभरा आला. म्हणली कुच्चर का असणार, चांगल्या हरभऱ्याबरोबर फुगल म्हणून पाण्यात टाकली, पण ते फुगलाच नाही. दुसऱ्या दिवशी काढली, त्या फुगलेल्या हरभऱ्याबरोबर वाळायला घातली. गिरणीत भरडायला नेली, पण ते हरभरा काही भरडलाच गेला नाही. एकच हरभरा निघाला. ती एक हरभरा काढली, जात्यात घातली. आता 100 हरभरे टाकले तर जात्यातून बाहेर येतील, एक हरभरा येईल का? आरीच्या बुडाला जाबूत बसला. आता काय करावं म्हणली, तेच हरभरा काढली, उकळावर ठेवली, मुसळाने त्याचे 2 करावं म्हणून तिनं प्रयत्न करायला सुरुवात केली. तेवढ्यात शेजारणीनं म्हणली, 3 दिवस झालं कुण्या कामात आहे की माय? म्हणली बाहेरच आली नाही. म्हणली जाऊन तर भेट घ्यावी. ती शेजारीन घरी भेटायला गेली. अहो अक्का, म्हणली 3 दिवस झालं बाहेर आला नाहीत, करतात काय? म्हणली अगं एक कुच्चर आले डाळ करताना, म्हणली त्याचे 2 करते. म्हणली किती? 2. मग आता म्हणली काय काय प्रयत्न केला? म्हणली पाण्यात टाकले, फुगला नाही. गिरणीत नेले, भरडला नाही. जात्यात घातले, खाली आला नाही. वकळावर ठेवले, आता काय करतोय बघू म्हणले. म्हणून भजन हे बोंबीच्या देठापासून असलं पाहिजे. भजन हे उकळ आहे. असा हाणलं मुसळ की खट्टपण्या उडाला आणि पटकन्या लांब जाऊन पडला. तिनं म्हणली खूप थकली आहे, म्हणली आता याचा नादच नाही केलेला बरा. म्हणले आता काय करावं? म्हणली 1 ग्लासभर पाणी दे. म्हणली पाण्याचा ग्लास आणला. म्हणली तेवढा हरभरा उचलून देते. हरभरा उचलून दिला, तोंड केली, गोळी जसं खातो तसं तोंडात टाकली, गटगट पाणी पिली. आणि शेजारणीला म्हणली बरं झालं बाई, म्हणली तू आलीस, पाणी दिलीस, हरभरा तोंडात टाकला, पोटात गेला, आता रात्रभर पोटात तर निवांत बसल. म्हणली त्यानं म्हणला मी एवढा कुचराव म्हणला, पाण्यात टाकलो, फुगला नाही. गिरणीत गेलो, भरलेला नाही. जात्यात घातलो, खाली आला नाही. उकळावर गेलो, उडून गेलो, पोटात गेल्यावर बसल का? म्हणला पाठच तुला उठवतो मला, गावाच्या बाहेर नेतो म्हणला, पटकन्या बाहेर येतो का नाही बघ म्हणला. म्हणून अहंकाराचा निषेध सुद्धा तुकोबारायांनी केला. नको कौतुक वाटे झाले या वेचाचे, किती वृद्ध असू द्या, गुणवानाचं कौतुक आपल्या अंतकरणातून आपण केलं पाहिजे. का? अहंकाराचा वारा न लागो राजसा, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी, माझ्या विष्णुदासा भाविकासी, अहंकाराचा वारा न लागो राजसा, अहंकाराचा वारा न लागो राजसा, भाविकासी, भाविकासी, माझ्या विष्णुदासा भाविकासी, अहंकाराचा वारा न लागो राजसा, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी,
कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो, यात मला कौतुक वाटतं. आता शेवटचं कौतुक एक आहे. तुम्हा आम्हाला नेण्यासाठी काय येईल मात्र माहिती नाही, पण थोडक्याशा आयुष्यामध्ये भगवंताची प्राप्ती केली म्हणून नेण्यासाठी देव आला. हा संतांचा अनुभव आहे महाराज. म्हणून अनुभव आले अंगा तो या जगा देत असे. अनुभव घेतला पाहिजे. 22 वर्ष माझे माऊली जगले, 36 वर्ष विवेकानंद स्वामी जगले, 42 वर्ष माझे तुकोबाराय जगले, 52 वर्ष माझे छत्रपती शिवाजी महाराज जगले, 62 वर्ष माझे नाथबाबा जगले, पण 82 वर्ष माझे नामदेव महाराज जगले. का तर अहंकार नव्हता, स्वार्थ नव्हता, निस्वार्थी भगवंताची सेवा होती. माझ्या बोबडी या बोला चित्त द्यावे बा विठ्ठला. तसं आमच्या सरांचं सुद्धा एक कार्य आहे. सर आत जाऊन बसले वाटतं मला. स्वर्गामध्ये इंद्राचं चालतं. स्वर्गात कुणाचं चालतं? स्वर्गात इंद्र, देशात शिवसेना आणि देवेंद्र, राज्यात नाही, स्वर्गात इंद्र, देशात नरेंद्र, राज्यात शिवसेना देवेंद्र, पिक्चर मध्ये धर्मेंद्र, घरामध्ये हुंद्र आणि लातूर जिल्ह्यात राजश्रीताई राजेंद्र. बरोबर आहे. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजू वाटलं तर जोरास वाजवा जरा. खूप कीर्ती वाढवली आणि त्या कीर्तीमुळेच हा सोहळा तुम्हाला पाहायला मिळतो. कौतुक करून कुणाचाही उपयोग नाही महाराज. कौतुक आता हे गाणारे नंबर 1चे गायक आहेत, यांचं कौतुक केलं तर काही दुःख नाही ना, आनंद आहे. कौतुकास्पद आहेत म्हणून कौतुक वाटे. झाली वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे, विठोबार खुमाई साठी केला होता टहास, शेवटचा दिस गोड व्हावा किंवा दिवस गोड व्हावा. आजचा दिवस हा आईचा आहे म्हणून त्या आईला खरं तर वंदन आहे. बरोबर आहे. ज्या मातेची या कुहरी जिच्या पोटी आपण जन्म घेतलो तिचा आदर्श ठेवणं हे लेकराचं काम आहे. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्तायशी कळवळ्याची जाती, तरी लाभाविन प्रीती. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना आधार. दिला
आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवना आधार. हा ठास बापावर कुण्या गायकाने लिहिलं नाही बघा. का लिहिलं नाही याचं कारण, आई प्रत्येकाला आठवते, बाप प्रत्येकाला का दिसत नाही. हा, आई एक दिवसाच्या अन्नाचा विचार करते, एक दिवसाच्या भोजनाचा विचार करते, पण बाप मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या पोराला कुणाकडे हात पसरण्याची वेळ येऊ नये हा विचार मात्र बाप करतोय. प्रल्हादाच्या पोटी एक पुत्र जन्माला आलेला होता, विरोचन. विरोचन गेल्यानंतर सगळ्या देवाची आग्रह होता, देवाची विनंती होती की सतीला सती जाण्याचा योग मिळतोय, तुझ्या नवऱ्यासोबत तू जा. पण त्या सतीनं विचार केला, 4 महिन्याचं बालक माझ्या पोटामध्ये वाढतंय, पती सोबत गेले तर हे माझा पुत्र, माझा बेटा, माझा लेकरू जन्माला येणार नाही, म्हणून मी जाणार नाही. पतीच्या माघारी तिनं संगोपन केलं आणि तिच्या पोटी कोण जन्माला आला महाराज? बलिराजा जन्माला आला. म्हणून दिवाळीच्या सणामध्ये म्हणलं जातं, बहीण भावाला राखी बांधत असताना म्हणते, इडापिडा टळू देन बळीचं राज्य येऊ दे. म्हणून आईसा पुत्र जन्माला घातला पाहिजे, आईसा पुत्र. त्रिलोकी झेंडा, नाहीतर मागतो हिरोंडा आणि घालतो धोंडा, काय कामाचा? नकोय. बाप माझा, बाप माझा होता शहाणा, बाप माझा होता शहाणा, फुटल्या आता फांद्या, रात्र दिवस कष्ट करून जखम झाली खांद्या, जखम झाली खांद्या. बाप माझा, बाप माझा, बाप माझा मोठा वृक्ष फुटल्या फांद्या, कष्ट करून रात्र दिवस जखम झाली खांद्या, जखम झाली खांद्या, जखम झाली खांद्या. म्हणून या जीवन जगत असताना दोघाचीही गरज आहे, आपल्याला आईचीही गरज आहे आणि बापाचीही गरज आहे. पण कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. तुकोबाराय सांगतात, जे मुक्ती माझे दाशी झालेले, तिची अपेक्षा करायची काय गरज? न लगे ती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. नको धन संपदा नको, संपत्ती नको, संपदा नको, काय पाहिजे? संपदा सोहळा आवडे जीवाला, लागला टकळा पंढरीचा. आहे शेवटच्या चरणामध्ये सांगितलं, तुका म्हणे मोते परलेले लोवारे, तुका म्हणे मोते परलेले लोवारे, तुका म्हणे मोते परलेले लोवारे, तुका म्हणे मोते परलेले लोवारे.
Ah
चारी खेळी मेळी आता निश्चिंतेने पावलो विसावा खुंटलिया धावा। जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबा मुक्ती जी आपली दासी झाली, जिनं दास्यत्व स्वीकारलं, परमार्थामध्ये 9दा भक्तीला खूप महत्व आहे। पहिली भक्ती आहे श्रवणम आणि शेवटची भक्ती आहे आत्मनिवेदन। दास्य भक्ती ही मध्यंतरी आहे, पण ती दास्य भक्ती कुणी प्राप्त केली? संतांचा मेळा, वैष्णव मेळा पंढरपूरच्या ठिकाणी निघाला। देवाची भेट घेण्यासाठी संत निघाले। संत काही सामान्य नव्हते। अवघे हरी जन मिळुनी आले रावोळा, पाहू द्या वदना बंधू पायात धुळा, उगवला शशिकर याला नाही भेटा, देवरी निराता उठा संत मिळून पंढरपूर या ठिकाणी गेले, पण देवाने मात्र द्वार लावलेलं होतं, दाराला सांज सोडलेली होती। नारदाला सवय होती आत डोकावून पाहिजे, नारदानं डोकावून पाहिलं, पण देव काय द्वार उघडत नाहीत। पहाटे 3 वाजता आलेलं देव का बाहेर येत नाही? म्हणले काय करावं, देव काय करीत असेल? त्यावेळेस नाथ महाराजांनी आपल्या भारुडातून सांगितलं, देवा खूप दुरून आलोय, दार उघड बयो आता, दार उघड बयो, दार उघड बयो आता दार। नाथ महाराजांचा आवाज हा आई साहेबाच्या कानावर गेला, देवाच्या कानावर नाही गेला। आई साहेबांनी दार उघडलं आणि सांगितलं 5 मिनिट थांबा, देव बाहेर येतील। म्हणले काय करतील देव, काय करत आहेत? म्हणले देव देवाची देवपूजा करतात। नारदांनी सांगितलं अवघं विश्व याची पूजा करतं, आणि हा कुणाची पूजा करतोय? अवघं विश्व याची पूजा करतं, हा कुणाची पूजा करतोय? आई साहेबांनी सांगितलं कानाला आणि डोळ्याला 4 बोटाचा फरक आहे, म्हणून कोणती गोष्ट बोलत असताना डोळ्याने पाहावी किंवा कानाने ऐकावी। अगोदर ऐकलं पाहिजे आणि नंतर पाहिलं पाहिजे। म्हणले तोंडानं सांगितल्यानंतर खोटं वाटेल, 5 मिनिट झाले की देव बाहेर येतील आणि तुम्हाला सांगतील कोणाची पूजा करतात। ठीक आहे, तेवढ्यामध्ये देव बाहेर आले। नारदाला सांगितलं बोला नारदा कसे काय येणे केले? तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी आता दिवस चारी खेळीले, याच देही घडे देवाचे भजन याच्यासाठी आले। मग देवा म्हणले येऊन खूप वेळ झाला, म्हणले तुम्ही आत काम काय करीत होता? थोड्यामध्ये देवाने सांगितलं
मी सुद्धा तोंडानं बोलणार नाही, पण तुमच्या डोळ्याला दाखवल्याशिवाय राहणार नाही. नारदाच्या हाताला माझ्या भगवंतानी पकडलं. का पकडलं? स्वर्गात 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 जो हिंडत होता त्याचं नाव नारद. स्वर्गात 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 जो स्वर्गात फिरत होता, कुठेही त्याला बंधन नव्हतं, तो नारद होता. म्हणून नारदाच्या हाताला माझ्या भगवंतानी धरलं, आत घेऊन गेले आणि सांगितलं, ज्याची मी पूजा करतोय त्याची मूर्ती माझ्या देवघरामध्ये बसवलेली आहे, तुमच्या डोळ्यानं पहा. नारद देवाच्या देवघरासमोर जाऊन उभा टाकले आणि देवाच्या देवघरामध्ये कुणाच्या मूर्त्या होत्या? आज आमच्या सरांच्या हृदयामध्ये खरं तरी जे फॉरेवर कंपनीमध्ये किंवा महिला सशक्ती अभियान या ऑफिसमध्ये काम करतात त्यांच्या मूर्त्या आमच्या सरांच्या हृदयामध्ये आहेत. तसं ज्या देवाचं भजन जे संत करत होते त्या संतांच्या मूर्त्या देवाच्या देवघरामध्ये होत्या. किती संत होते? 14 संत होते. आज आपण बॅनरवर फोटो टाकलोय आपण 11 जणांचे, बरे. तिथं 14 संत होते. ते संत कोण होते सांगितलेले? प्रल्हाद, नारद, पुंडलीक, पराशर, व्यास, अंबरीश, शुग, शौनक, भीष्माल, बिलाव, रुक्मांग, वसिष्ठ, गदार्जुन, विभीषणादि परम भागवतानि मानि. प्रल्हाद, नारद, पुंडलीक, पराशर, व्यास, अंबरीश, शुक, शौनक, भीष्मला, बाल, रुक्मांग, वसिष्ठ, गदा, अर्जुन, विभीषणादीन हे 14 संत मेन होते. आणि या संतांची पूजा कोण करीत होता? पंढरीचा पांडुरंग परमात्मा त्याची पूजा करीत होता. देव सारावे परते, संत पूजावे आरते. देवाला वापस पाठवावं पण संतांची पूजा करावं. का? दास्यत्व भक्ती त्याने स्वीकारलेली आहे, श्रवण भक्ती त्याने स्वीकारलेली आहे, आत्मनिवेदन भक्ती त्याने स्वीकारलेली आहे. म्हणून भक्ती आणि मुक्ती संतांची दासी झालेली. तेने मुक्तीचारी साधिल्या. आमचं ज्याने दास्यत्व स्वीकारलं त्यानं काहीच चिंता करायची गरज नाही. मग ते संत कसा का असेना, नटखट यावे शुद्ध होऊन जावे, भाव भक्ती दौंडी चोखा मिळा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.